या संदर्भात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहेत। सर, या निकालाकडे कसं बघताय तुम्ही? 11 आरोपी 12 आरोपी जे शिक्षा भोगत होते त्यांना निर्दोष सिद्ध केलंय। पहिल्यांदा मी ही बाब स्पष्ट करू इच्छितो की हा सदरचा रेल्वेतील बॉम्बस्फोट खटला हा मुंबईच्या सत्र न्यायालयात मी सरकारी वकील म्हणून चालवलेला नव्हता, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे या खटल्याच्या गुणवत्तेविषयी मला फार स्पष्ट करता येणार नाही। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा खटला संपूर्ण आरोपींच्या कबुली जबाबावरती आधारित होता आणि म्हणून जर कबुली जबाब जर बरोबर जरी मुंबई उच्च सत्र न्यायालयाने शिक्षा दिली होती तरी मुंबई उच्च न्यायालयाचे असं सकृत दर्शनी दिसतं की ही जी कबुली जबाब जो पोलिसांनी नोंदवलेला होता हा कायद्याच्या आणि अधिनियमाला अधीन राहून नोंदवलेला नव्हता आणि त्याच्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात जी शिक्षा दिली होती मुंबई सत्र न्यायालयाने ती त्यांनी रद्द केलेली आहे। परिणामी आता सरकारला मात्र सर्वोच्च न्यायालयात जावं लागतं। बिलकुल, मात्र त्यावेळी पुरावे होते, आरोपी सिद्ध झाले होते, त्यांना शिक्षा देखील सुनावली, मात्र 19 वर्षांनंतर सबळ पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता होते। तर हे खरं तर सर्वसामान्यांना सुद्धा झेपत नाहीये आणि मुंबई पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का, ज्यांनी या आरोपींना पकडून दिलेलं होतं, 19 वर्ष शिक्षा भोगली, मात्र आता ही जी निर्दोष सुटका होते त्याबद्दल थोडंसं आश्चर्यच वाटतंय। निश्चितपणे आश्चर्य प्रत्येकाला वाटणार, कारण साखळी मुंबईच्या रेल्वेतील साखळी बॉम्बस्फोट हा लोकांच्या हृदयावरती कोरला गेला होता आणि म्हणून आता हे निकालपत्र पाहिल्यानंतर चूक कशी झाली, काय झाली, कोणाची झाली याचं मूल्यमापन सरकारला देखील करावं लागेल। बिलकुल, प्रश्न सर्वसामान्यांना हाच पडतोय की जर हे 11 दोषी जर निर्दोष असतील तर मग मुंबईमध्ये 2006 साली घडलेल्या या बॉम्बस्फोटांचे मग नेमके दोषी कोण? नाही, म्हणून मी मगाशी सांगितलं की तपासाच्या भागामध्ये काय चूक झाली, तपास चुकीचा होता का, सत्र न्यायालयाचा निकाल चुकीचा होता का, मुंबई उच्च न्यायालयाने त्याचं विश्लेषण बरोबर झालं नाही, या सर्व बाबी याच्याकरता सरकारला सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल आणि तेथेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यावरती गुणवत्तेवरती भाष्य करता येईल। बिलकुल, सरकारकडनं आव्हान दिलं जाईल या निर्णयाला, मात्र पुढे मग काय 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 घडू शकतं? असं आहे की सर्वोच्च न्यायालय पुन्हा याची संपूर्ण सुनावणी, जो पुरावा नोंदवला गेलाय त्यावरती सुनावणी घेतली जाईल आणि मुंबई उच्च न्यायालयाचा हा कायद्याच्या कसोटीला धरून आहे किंवा नाही, किंवा त्यामध्ये काही आहे किंवा सत्र न्यायालयाचा निकाल बरोबर आहे की नाही हे तपासलं जाईल। असं नाहीये की मुंबई उच्च न्यायालयाने निकाल फिरवला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायम राहील असं काही सांगता येत नाही। बरं, मग ते आव्हान देत असेपर्यंत किंवा त्या सुनावण्या होईपर्यंत या आरोपींचं काय? या आरोपींना जर सर्वोच्च न्यायालय स्टे दिला नाही, मुंबई उच्च न्यायालयाने जर स्टे दिला नाही, कारण अपील करायला सरकार मुदत मागेल, जर स्टे मिळाला नाही तर आरोपींची बिनशर्त तुरुंगातून मुक्तता होईल। मात्र एकूणच सर्वसामान्यांच्या दृष्टीनं ज्या बॉम्बस्फोटांमुळे 189 मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागलेला होता, त्यातल्या जर आरोपींची निर्दोष मुक्तता होत असेल, ते काहीही कारण असू देत, मात्र एक सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही खूप विचित्र गोष्ट मानली जाईल किंवा मग ते आपल्याला काय म्हणतो की मान्यच होत नाही। निश्चित धक्का बसलेला आहे, मला देखील धक्का बसलेला आहे, कारण मुंबईच्या रेल्वेमधला साखळी बॉम्बस्फोट ही न विसरता येणारी गोष्ट आहे। 12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट झाले, त्याच्यामध्ये RDX वापरलं गेलं, तशाच पद्धतीचं अतिसंहारक जे होतं ज्वालाग्री पदार्थ हे देखील या वापरण्यात आलं होतं, त्यामुळे सगळ्यांना धक्का बसणं साहजिक आहे। निकम सर, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। तर एकूणच हा निकाल सर्वांना धक्कादायक असाच आहे, अगदी मुंबई पोलिसांना सुद्धा, मात्र यामध्ये सरकारकडनं आव्हान दिलं जाईल कोर्टाच्या या निर्णयाला, मात्र त्यावरती सुद्धा सुनावण्या होतील आणि जर
सर्वोच्च न्यायालयानं याला स्टे दिला नाही तर मात्र या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता होईल, यात काही शंका नाही. मात्र 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 189 जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता. यामध्ये जे कोणी आरोपी होते त्यातले 15 जण तर फरार होते, काही जण पाकिस्तानात सुद्धा असल्याचा अंदाज आहे. मात्र जे कोणी शिक्षा भोगत होते जन्मठेपेची आणि फाशीची सुद्धा, त्यामध्ये सर्व आरोपी हे निर्दोष ज्या वेळेला सिद्ध झालेले आहेत कोर्टाकडनं, त्यानंतर मात्र सर्वसामान्यांसकटच पोलिसांना सुद्धा धक्का आहे. मुंबई उच्च न्यायालयानं जो काही मोठा निकाल दिलाय, 11 जुलै 2006ला संध्याकाळी मुंबई लोकलमध्ये जे काही स्फोट घडवून आणण्यात आलेले होते, त्यामध्ये लोकलमध्ये 7 वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या 11 मिनिटांमध्ये स्फोट झाले होते. हे प्रकरण नेमकं काय घडलं होतं ते आपण जाणून घेतोय. या बॉम्बस्फोटांमध्ये 189 जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यामध्ये 827हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. महाराष्ट्र एटीएसनं 3 आरोपींना अटक केलेली होती आणि 15 जणांना फरार घोषित केलं होतं. त्यावेळी या आरोपींपैकी अनेक जण पाकिस्तानमध्ये सुद्धा असल्याचा संशय आहे आणि नोव्हेंबर 2006 मध्ये या संदर्भात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 2015 मध्ये ट्रायल कोर्टानं 12 आरोपींना यात दोषी ठरवलं. 5 जणांना यामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती कोर्टानं.